जय गणेश मित्रांनो, मी ओमकार ताजने, मी वर्ष टीव्ही या युट्यूब चॅनल प्रस्तुत फूड भटकंती सीझन 1 मध्ये आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। आशा करतो तुम्ही आपले पहिले 2 व्हिडिओ पाहिले असतील। तर आजची भटकंती आपण करत आलोय ऑथेंटिक फूडच्या शोधात। तर ऑथेंटिक फूडच्या शोधात फर्स्ट आपण करणार आहे ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर आपण डिनरला खाणार आहोत एकदम ऑथेंटिक व्हेज थाळी। तर आता सध्या ब्रेकफास्ट करण्यासाठी, ऑथेंटिक ब्रेकफास्ट करण्यासाठी, तो पण साऊथ इंडियन मध्ये काहीतरी वेगळा साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करण्यासाठी मी आलो आहे बेनी डोसा या स्पॉटला। तर तुम्ही बघू शकतात बेनी डोसा म्हणजे काहीतरी नवीन आहे। मी तुम्हाला आतमध्ये गेल्यावर सांगत बेनी डोसा म्हणजे काय, त्याच्यात वेगळं पण काय, का नाव बेनी डोसा दिलंय। तर आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया काय वेगळं पण आहे। तर मित्रांनो, जसं आपण बाहेर दाखवलं होतं की बेनी डोसा हा स्पॉट आहे। तर बेनी डोसा म्हणजे ऍक्च्युली कर्नाटकमध्ये कन्नड भाषेत बेनी म्हणजे बटर डोसा। तर हा आहे बटर डोसा। तर तुम्ही बाहेर जसं खाता तर असा मोठा काहीतरी डोसा असतो एकदम थिन टेक्स्चर मध्ये, पण हा थोडासा असतो जाड मध्ये, ज्याच्यात स्पंचेस वगैरे असे पोर्स आहे तुम्ही बघू शकता। आणि एकदम अशी ही आपली बटाट्याची भाजी। तर हा आहे बेनी डोसा आणि हा बेनी काली स्पंज डोसा आहे। ते तुम्ही बघू शकता, ते हे स्पंच आहे आणि हे ऑथेंटिक एकदम आपलं बनाना लीव्स मध्ये दिलं जातं आणि आपले हे तांब्याच्या ताटलीत आणि वाटीत। सो खात्याने ऑब्विसली तुम्हाला ते ऑथेंटिक वाटणार आहे आणि हे नॉर्मल आपलं सांबार आणि चटणी आहेच। सो तर तुम्ही बघू शकता हे खूप सारं घी बटर मध्ये बनवलं जातं, म्हणून याचं नाव पडले बेनी डोसा। तर बघूया टेस्टला कसं आहे। आपण दुसरं पण मागवणार आहे, पण पहिलं बेनी डोसा बघूया। टेक्स्चर एकदम मऊ आहे। तर तुम्हाला हे फर्स्ट टाइम जे असेल त्याला वाटेल की हा उत्तप्पा आहे, पण ऍक्च्युली हा बेनी डोसा आहे। तर लेट्स गो बघूया। नॉर्मल आपलं सांबार चटणी आहे, पण हे जे खाण्याचं आहे ना, थोडंसं खाताना सॉफ्ट मध्ये क्रिस्पी आणि हे जे फ्राय झाले, सो एका साईडला व्हाईट आणि एका साईडला फ्राय, सो ती टेस्ट आहे ना खूप अशी एकदम भारी येते आणि मध्ये मध्ये तो घीचा इसेन्स, सो खाण्याची मजाच वेगळी एक असते। त्यांची चटणी पण बघू, खूप भारी। सो माझा ऍक्च्युली प्लॅन हाच होता ऑथेंटिक आपल्याला खायचंय। नॉर्मल आपण साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करतो, पण काहीतरी साऊथ इंडियन मध्ये पण आपल्याला काहीतरी वेगळं भेटावं, म्हणून आपण बेनी डोसा या स्पॉटला आलतो। आणि हा त्यांचा स्पंज डोसा, तो पण तसाच आहे, थोडक्यात घी मध्ये हे केलेलं आहे। बघू ओव्हरऑल मी सांगून की एकदम टेस्ट एकदम चांगली आहे। काहीतरी तुम्हाला वेगळं ट्राय करायचं साऊथ इंडियन मध्ये, तर नक्की तुम्ही या बेनी डोसा या स्पॉटला या। तर आपण बाकीचं हे संपू, त्याच्यानंतर आपण अजून एक त्यांचं काहीतरी स्पेशालिटी आहे या बेनी डोसाचं, तर आपण ते मागू। तर ॲड्रेस मी तुम्हाला सांगेलच लवकर, तोपर्यंत मी हे टेस्ट करतो। चला अशा प्रकारे आपण त्यांचा स्पेशालिटी बेनी डोसा आणि बेनी काली स्पंज डोसा संपवला आहे। तर मी तुम्हाला एकच सांगेन, तुम्हाला जर काहीतरी साऊथ इंडियन मध्ये वेगळे टेस्टचं खायचं असेल तर नक्कीच इथं या। तुम्हाला नॉर्मल थिन टेक्स्चर भेटणार नाही, इथं काहीतरी स्पंचिश टेक्स्चर भेटेल आणि त्या घीचा इसेन्स तर लाजवाब असतो। आणि इथं सगळं तुम्हाला एक ऑथेंटिक प्लेटमध्ये दिलं जातं, जशी केळीची पानामध्ये, आणि हे सगळं तांबा पितळ्याचं वापरलं जातं। पाणी पण तुम्ही जर पाहिलं तर पितळ्याचं पाणी आहे आणि ताट वगैरे ते तांब्याचं वगैरे आहे। तर असं काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर नक्की तुम्ही या बेनी डोसा या स्पॉटला या। आपण त्यांचं अजून काहीतरी वेगळं मागूया। त्याच्या व्यतिरिक्त पण त्यांचे इथं खूप सारे मेनू आहे जे आपले नॉर्मल साऊथ इंडियन शॉपमध्ये भेटतात, जसे मेंदवडा, इडली, आप्पे, पण त्यांच्या स्टाईलने कर्नाटक स्टाईलमध्ये, ऑथेंटिक स्टाईलमध्ये ते इथं भेटतात। ते पण तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर नक्की इथं ऑप्शन्स आहे। आपण तुम्हाला मेनू कार्ड त्यांचा दाखवूच, वेगवेगळे प्लेट सोबत वेगवेगळे त्यांचे इथं कॉम्बोज पण आहे, तर ते पण आपण तुम्हाला दाखवू। तर आता आपण त्यांचं एक थाटी इडली मागूया, बघू त्यांची इथं थाटी इडली मसाला कसा आहे, आणि दुसरं आपण बघूया की उत्तप्पा वगैरे काय खायचं असेल तर आपण बघूया। थँक्यू। तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, त्यांचा मेनू मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यांच्या मेनू मध्ये तुम्हाला व्हरायटीज खूप भेटणार आहे। बेनी डोसाची खूप व्हरायटीज आहे, आप्प्याची खूप व्हरायटीज आहे, मेदू वडाची खूप व्हरायटीज आहे,
आणि सगळे आपल्या अफोर्डेबल प्राइस मध्येच आहे. काहीतरी वेगळी टेस्ट बघायची असेल त्यामुळे थोडीशी प्राइस रेंज आपल्याला इंटरमिजिएट लेवलला बघायला भेटते, परंतु एकदम टेस्टला खूप भारी आहे आणि व्हरायटीज खूप भेटणार आहे, प्लस कॉम्बोज भेटणार आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता की हा मेनू आहे. त्या मेनू मध्ये वेगवेगळं आहे, जसं थाटे इडली, बटर थाटे इडली, जे आपले मोठे इडली मसाले बरे आले जातं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला टिफिनचे पण कॉम्बोज दिसणार आहे. टिफिन मध्ये वेगवेगळं एक इडली 3 पडू इडली वगैरे त्यांचं कॉम्बिनेशन वगैरे चांगले आहे. आणि नॉर्मली आपलं साऊथ इंडियन म्हणलं तर फिल्टर कॉफी वगैरे तर आलंच, तर ते तुम्हाला हॉट ड्रिंक्स मध्ये पण चांगले ऑप्शन्स आहे. तर बेनी डोसा हा स्पॉट एकदम पॉझिटिव्ह ॲम्बियन्स देणारा हॉटेल आहे. हिंजवडीसारख्या गजबजल्या ठिकाणी असल्यामुळे इथं येण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण होणार नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ह्या हॉटेलमध्ये एकाच वेळी खूप लोक बसू शकतात, त्यामुळे हे हॉटेल स्पेशियस आहे आणि तुम्ही लगेचच इथल्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथलं किचन पूर्णपणे पारदर्शक आहे, म्हणजे आपल्याला स्वयंपाक कसा चालला आहे हे स्पष्टपणे दिसतं. यामुळे एक विश्वास निर्माण होतो की इथे स्वच्छतेकडे नीट लक्ष दिले जाते. तर मित्रांनो, मगाशी आपण त्यांचं मागवलं होतं, त्यांची स्पेशालिटी बेनी डोसा आणि आपला स्पंज डोसा. आता त्यांचा आपण मागवला आहे बेनी ओपन डोसा, ज्याच्यात ते वरती त्यांचे मसाले स्प्रिंकल करतात आणि एका साईडला तर थाटे इडली आहे. तर थाटे इडली ज्यांना माहीत नाहीये, थाटे इडली म्हणजे मोठी इडली असती आणि वरती त्यांनी घी पुडी वगैरे टाकून आणि मसाला टाकून ती बनवली जाते, वरती गार्निश केली जाते. तर अशा प्रकारे आहे आपला बेनी ओपन डोसा आणि घी थाटे इडली. तर बघूया कसं आहे टेस्टला. नॉर्मल आपण त्यांचे बेनी काढलेलंच आहे, तर बेनी थोडंसं टेक्स्चर त्यांचं स्पंची आहे. फक्त आता याच्यात जे ऍड आहे ते मसाला ऍड झालेला आहे आणि त्यांची बटाट्याची भाजी आणि ही आपली चटणी ऍड झाली ऑरेंज कलरची. तर बघूया कशी टेस्टला वगैरे आहे. लेट्स गो. दोन्ही पण मित्रांनो बेनी डोसा आपला नॉर्मल जसा लागतो तसाच आहे, पण वरती मसाला टाकल्यानं अजून काहीतरी स्पायसी टेस्ट येते. सो तो मसाल्याची स्मेल पण खूप चांगली, खाताना पण तो अरोमा आहे ना तो एकदम असा भारी वाटतो खाताना. आणि इडलीची बात कराल तर इडली खूप सॉफ्ट आहे. सो नॉर्मल आपण प्रत्येक हॉटेलमध्ये खातो, परंतु यांचा जो मसाला आहे यांचा स्वतःचा ऑथेंटिक असल्यामुळे ते तुम्हाला एकदम साऊथचा फील येतो खाताना. सो हे एक त्यांचा एक वेगळं पण आहे. तर लेट्स गो. तर मित्रांनो, आज आपण त्यांचे सगळे डिश ट्राय केले आहे. त्यांचं स्पेशालिटी म्हणजे बेनी डोसा, त्यांच्या नावातच बेनी डोसा आहे. तर ते टेक्स्चर काहीतरी वेगळं होतं. साऊथ इंडियन मध्ये जर तुम्हाला सगळ्यांना काहीतरी वेगळ्या टेस्ट मध्ये खायचं असेल, वेगळ्या टेक्स्चर मध्ये खायचं असेल आणि सगळ्यांना जर स्पेशली ज्यांना घी जास्त आवडते तर नक्कीच ते बेनी डोसा हा डिश तुम्ही ट्राय करू शकतात. आणि ऍड्रेस आहे हिंजवडी, बरोबर हिंजवडी KFCच्या बाजूला. तर सापडायला पण एकदम सोपं आहे. वाकडी ब्रिज खाली उतरून आल्यावर लगेचच आपल्याला हा बेनी डोसा हा स्पॉट सापडतो. याच्यानंतर आपण जाणार आहे व्हेज थाळी खायला, ऑथेंटिक व्हेज थाळी. तर तिथं पण जाऊ आणि तिथं पण काय वेगळं आहे, काय स्पेशालिटी ऑथेंटिक मध्ये, तर आपण बघूया. चला मग. पुन्हा एकदा जय गणेश मित्रांनो. अस्सल साऊथ इंडियन प्रकारचा बेनी डोसा आपण हा ब्रेकफास्ट ट्राय केल्यानंतर आता डायरेक्ट मी थेट पोहोचलो आहे चिंचवडला. तर चिंचवडला मी आता सध्या आहे श्रीमान मोरया गोसावी महाराज संजीवनी गणेश मंदिर इथे, ज्यांच्या नावाने आपल्या लाडके बाप्पाचा जयघोष अपूर्ण आहे, गणपती बाप्पा मोरया, अशा ठिकाणी मी आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काही ट्रॅव्हल भटकंतीच्या सीझन मध्ये आपण ह्या मंदिराची गोष्ट तर ऐकूच या, पण आपल्या इथं यायचं कारण असं आहे की आपण जसं मी सकाळी सांगितलं होतं आपण ट्राय करायला आलो आहे घरगुती व्हेज थाळी. पण त्यांचं बैठी व्यवस्था कशी आहे, त्यांचा ॲम्बियन्स कसा आहे, तो पण त्यांच्या टेस्टनुसार आपण ट्राय करणार आहोत, ते पण अनुभव घेणार आहोत, त्यांचा परिसर कसा आहे आणि आपल्याला खायला कसं वाटतं. चला मग बघूया की ती थाळी कशी आहे, ती थाळी कुठं आहे ते तुम्हाला मी नाव या व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत सांगालच. तर आता आपण थेट जाऊया त्या हॉटेलमध्ये आणि वेगळं काय आहे तिथं आपण आपलं शूट घेऊया. धन्यवाद.
तर आता आपण येऊन पोहोचलो आहे श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल इथे। तर हे डायनिंग हॉल निवडायचं रिझन एवढंच होतं, जर आपल्याला ऑथेंटिक घरगुती महाराष्ट्रीयन थाळी खायची होती आणि ते खाण्यासाठी आपल्याला योग्य दरात पण ती खाल्ल्याचा अनुभव घ्यायचा होता, त्यासाठी आपण इथं आलोय। पण त्याच्या व्यतिरिक्त पण यातला वेगळेपण असा होता या थाळीमध्ये की त्यांची बैठण्याची व्यवस्था, त्यांची सर्व करण्याची पद्धत ही काहीतरी वेगळी आहे। तर त्यासाठी आपण इथं आलो आहे, तर आपण ते एक्सप्लोर करणारच आहोत, ही भटकंती आपण करणारच आहोत। काय वेगळेपणा आहे आपण आतमध्ये जाऊन बघूयाच की त्यांचं वेगळेपणा काय। चला मित्रांनो, तुम्ही यांचा अँबियन्स पाहिलाच असेल। यांची बैठी व्यवस्था आणि जेवण सर्व करण्याची पद्धत ही एकदम अस्सल आपल्या घरगुती टाईपच आहे। पण त्याच्या व्यतिरिक्त चौरंगावर जेवण वाढलं जातं ते पण कापड त्याच्यावर ठेवून आपल्याला मनात एकदम राजासारखी फिलिंग येते। आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला बसायचं नसेल तर टेबलवर बसून खाण्याची पण व्यवस्था आहे। आणि यांचा मेनू म्हणजे दरवारी म्हणजे दर दिवशी यांचा मेनू वेगळा असतो। आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर या थाळीची किंमत जर ऐकली, थाळी फक्त 280 रुपयाला आहे। आणि जर गोड पदार्थ तुम्हाला जर ऍड ऑन करायचे असेल त्याचे वेगळे चार्जेस घेतले जाते। त्यामुळे एकदम ही थाळी ही अशी अफोर्डेबल आहे आणि खायला पण आपल्याला घरगुतीचा स्वाद या थाळीमध्ये आपल्याला भेटून जातो। तर आपण ही थाळी मागूया, आपण पण या जेवणाचा आस्वाद घेऊया। चला मग। फायनली मित्रांनो, आपली थाळी आली आहे। त्या थाळीचं वैशिष्ट्य मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो काय आहे। तर ही थाळी आपल्याला सर्व केली जाते चांदीच्या ताटात आणि आपला खाण्याचा मान आहे एकदम ताटात। तर अशा प्रकारे आज शनिवार आहे, दर दिवशी त्यांना वेगळे मेनू असतो। तर आज शनिवारी आपण त्यांचा मेनू ट्राय करायला आलो आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त थाळी तर ही 280 रुपयाची आहेच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर स्वीट ट्राय करायचे असेल तर तुमच्या इथं आपल्या इथं म्हणजे 5 प्रकारचे वेगळे स्वीट दिले जाते। त्याच्यातून आपण 3 स्वीट त्यांची निवडले आहे, आपली महाराष्ट्रीयन पुरणपोळी, रबडी आणि यांची एक नवीन आपण ट्राय करणार आहे खवा पोळी। तर आपण त्यांची थाळी बघूया, मी तुम्हाला समजवतो त्या थाळीत काय काय सर्व केलं जातं। चला मग। तर ही आहे हिरवी चटणी, त्याच्यानंतर आपल्याला दिली जाते ही चिंचेची चटणी, ही आहे आलू मटर, त्याच्यानंतर टॅमॅटो सार दिला जातो। ही महाराष्ट्र थाळीमध्ये मी पहिल्यांदाच पाहिलंय। ही आहे सुकी मिक्स व्हेज आपली भाजी। आणि त्याच्यानंतर ही आहे कोशिंबीर, हा आपला अस्सल महाराष्ट्रीयन साजूक तुपातला डाळ भात। आणि हा आहे पुलाव। आणि स्वीट मध्ये जर आपण पाहिलं तर ही रबडी, पुरणपोळी आणि आपली ही खवा पोळी। आणि साइड फिलर म्हणून पापड दिला जातो। आणि पोळीमध्ये आपली अस्सल गव्हाची चपाती आणि ही आहे पुरी। आणि ही आहे कोथिंबीर वडी, त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी। तर अशा प्रकारे आपली ही थाळी महाराष्ट्रीयन थाळी आहे। तर आपण त्याचा आस्वाद घेऊया, बघूया टेस्टला कशी आहे आणि त्याची चव काय आहे। तर त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला एंडिंग पर्यंत देईलच। चला मग आपण ट्राय करूया। तर आपण मित्रांनो सुरुवात करूया। ही आहे आलू मटर, खूप सुंदर। सांगायचं मी तुम्हाला एवढंच सांगेन, आपण जाऊ शकतो कोणत्या पण हॉटेलमध्ये, पण जर तुम्हाला अस्सल महाराष्ट्रीयन थाळी खायची असेल
बाजारात खूप साऱ्या थाळ्या आहेत, पण त्याच्यात थोडासा राजस्थानी सेन्स दिला जातो. पण ही थाळी म्हणजे पक्की आपली महाराष्ट्रीयन चव, घरगुती चव आणि मोस्टली किचन मध्ये सगळ्या महिलांनी बनवलेली असते, त्यामुळे आपल्या आईच्या हाताची चव या थाळीला लागलेली असते. तर आणि हा आहे टॅमॅटो सार. बघूयात टॅमॅटो सार कसं आहे. खूप छान. आणि ही त्यांची मिक्स व्हेज भाजी. मला हे खाताना ना अक्षरशः ना घरची चव येते, वाटत नाही आपण बाहेर काहीतरी खायला आलोय. आणि मी सजेस्ट करत, जर तुमच्या घरी वृद्ध असतील, लहान पोरं असतील, तर हे सगळ्यांना ही थाळी एकदम आवडणार आहे. कुठेही जास्त स्पायसी नाही, जास्त तेलकट नाही, त्यामुळे ही खायला एकदम वेगळीच मजा असते. आपण आता ही माझी आवडती कोथिंबीर वडी ट्राय करूया. कोथिंबीर वडी पण काहीतरी क्रिस्पी आहे. आणि त्यांच्या चटणी वा, स्वीट त्यांचं ट्राय करू. अस्सल आपली महाराष्ट्रीयन पुरणपोळी, त्याच्याशिवाय आपली महाराष्ट्रीयन थाळी अपूर्ण आहे. तर ही तुम्ही पोळी बघू शकता. साजूक तुपात त्यांनी आपल्याला सर्व केली ही पोळी. आणि त्यातलं जे पुरण आहे म्हणजे जास्त गोड पण नाही आणि कमी गोड पण नाही, एकदम इंटरमिजिएट लेवलला गोडवा आहे त्या पुरणपोळीचा. त्यामुळे कोणत्या पण एज ग्रुप मध्ये असून तुम्ही ही पुरणपोळी नक्की ट्राय करू शकता. आणि त्यांचं काहीतरी ही नवीन खवा पोळी आपण ट्राय करू. कुठे सर्व केली जात नाही कोणत्या थाळी हॉटेलमध्ये, तर पहिल्यांदाच त्यांचं वेगळं पण टिकवण्यासाठी त्यांनी केली आहे. तर बघूया आपण. तर अस्सल खवा त्यांनी आतमध्ये याच्यात मिक्स केला आहे आपल्या पोळीमध्ये. बघू, ही पण अक्षरशः गोड आहे, म्हणजे आपल्या पुरणपोळी सारखीच लागते, पण याच्यात थोडासा खवाचा आरोमा आहे. त्यामुळे ही थाळी पूर्णपणे संपूर्ण अशी सात्विक थाळी आहे. तुम्ही पण नक्की या, नक्की ही ट्राय करा. नक्की तुम्हाला घरगुती चव लागेल आणि नक्की तुम्हाला ही आवडेल अशी खात्री मी देतो. चला मग ही थाळी संपूया आणि तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला मी भेटतोच आणि सांगतोच रिव्ह्यू कसा होता थाळीचा आणि आपला अनुभव कसा होता. चला मग, धन्यवाद. तर मंडळी, स्वामी डायनिंग हॉल गेल्या 7-8 वर्षापासून ही सात्विक महाराष्ट्रीयन थाळीची अविरत सेवा पुरवत आहे व त्याचबरोबर त्यांना 27 वर्षापासून हा केटरिंगच्या बिझनेसचा पण अनुभव आहे. आणि जसं मी सांगितलं की आपल्या इथं महिला भगिनीच स्वयंपाक बनवतात, त्यामुळे इथे स्वच्छतेची एकदम पुरेपूर काळजी घेतली जाते. आणि तसेच त्यांचा एक वरती हॉल पण आहे, जो आपल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी पण आपण वापरू शकतो. तर मित्रांनो, आपली खाऊन झाली आहे श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल यांची थाळी. अशी पोटभर थाळी एकदम होती. तर मी रिव्ह्यू फक्त एवढंच तुम्हाला नक्की सांगेन, तुम्हाला अगदी सात्विक महाराष्ट्रीयन थाळी ट्राय करायची असेल विदाऊट एनी राजस्थानी इसेन्स, तर अगदी तुम्ही या थाळी ट्राय करायला येऊ शकतात. एकदम सात्विक थाळी होती. चव म्हणाल तर चव एकदम घरगुती, जशी आपली आई बनवते, महाराष्ट्रीयन आपल्या घरी बनवलं जातं तशी एकदम चव होते. त्यामुळे थाळी खाताना कोणतेही जास्त ऑइलीपणा, स्पायसी हे असं काही जाणवलं नाही. आणि थाळी एकदम पचनाला एकदम चांगली आहे. प्रत्येक वयोगटात ती थाळी खूप चांगली आहे. लहान पोरांपासून तर आपल्या वृद्धांपर्यंत ही थाळी सगळ्यांना पचन होण्यासारखी आहे. आणि मेन म्हणजे थाळी एकदम अफोर्डेबल होती. 280 रुपयाला थाळी होती. आणि जर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला गोड ट्राय करायचं असेल, त्यांच्याकडं 5 प्रकारचे गोड पदार्थ होते. आणि 6वा म्हणजे आपला उकडीचा मोदक, तो फक्त ते संकष्टी चतुर्थीला देतात. तर नक्की तुम्ही ही थाळी ट्राय करायला या. आणि हे आपलं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.